पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सासूबाई काय म्हणताय सुनबाई? सासूबाई सासूबाई ऐका ना। ए आता काय ऐकू नकोस, मला वेळ नाही तुझं काही गाणं बिणं ऐकायला। दिसत नाही मी स्वयंपाक करते ते? अहो नाही हो सासूबाई, आज ना मला ऑफिस मध्ये काढून टाकलं ना? वाटलंच मला, वाटलं इथे आम्हाला छळतेस, ऑफिस मध्ये जाऊनही छळत असशील त्या लोकांना, आणि सगळेच काही माझ्यासारखे सहनशील नसतात। आता काढून टाकलंय तर जरा घरकाम तरी कर, कळलं ना? अहो सासूबाई आधी ऐका तर माझं। हे बघ, मैं तेरी सासू हूँ, हाँ? और तू मेरी सुनबाई है। मैं बोलूंगी तू ऐकेगी, समझी? ठीक है, काही हरकत नाही। अरे आज आज सुट्टी, आज मी ना दिवसभर फक्त मस्त असं लोळून आराम करणार आहे फक्त। छान रे, आज काय रिपोर्ट वगैरे आज काही नाही, आज मस्त फक्त दिवसभर सिरीज बघायची, मस्त जेवण करायचं आणि मस्त झोपायचं, आराम करायचा, बस बाकी काही नाही। तनु 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 मी फोन करतो थोड्या वेळात। बाय बाय बाय। काय झालं? खूप भारी खूप भारी खूप काय माझ्या ऑफिस मध्ये या महिन्याची बेस्ट परफॉर्मर म्हणून मला गिफ्ट दिलंय तनु। किती सुंदर घड्याळ, वाव, हे बघ तुझ्या हातावर असं मस्त दिसेल, बघ ना, खूप मस्त आहे। अंकु वाव वाव, काँग्रेस काँग्रेस। अंकु चल आपण आई बाबांना दाखवूया घड्याळ, चल। मम्मी पप्पांना दाखवायला किती लांब जावं लागेल गावाला, मी त्यांना फोटो पाठवते। अंकु मी माझ्या आई बाबांबद्दल बोलतोय। मी गेले होते तुझ्या आईला सांगायला, पण त्यांनी ऐकलंच नाही माझं, काहीतरी भलतच बडबडत बसल्या। मम्मीचा फोन आला होते। हा मम्मी, अगं आज सगळे मला ऑफिस मध्ये सॅल्यूट करत होते। काय? नाही पोलीस नाही झाले मी, माझ्या परफॉर्मन्स साठी। अगं गाण्याचं नाही ग मम्मी, इन्व्हेस्टमेंट परफॉर्मन्स, म्हणजे टार्गेट कंप्लीट केलं म्हणून। हा सुनबाई, काय सांगणार होतीस तू? काय ऑफिस मध्ये डोकं चालवून आलीस तू? बोल बोल, आता बोल। थांबा जरा, माझ्या माहेरचा फोन आलाय, मम्मीशी बोलतेय। हॅलो मम्मी। माझं आता ऑफिस मध्ये काय भांडण झाले, आईला सांगायची काय गरज आहे? काय शाळकरी मुलगी आहे काही? आईला घेऊन जाणार ऑफिस मध्ये भांडण सोडवायला? आई भांडण करून नाही आली ती, अगं ऑफिस मध्ये खूप कौतुक झालंय तिचं। अगं बाई, हो का? तिने खूप छान काम केलं ना म्हणून, आणि हे गिफ्ट पण दिलंय घड्याळ। सी मस्त आहे ना? देऊन काय घड्याळच दिलं ना? अलार्म क्लॉक तरी द्यायचं, निदान वेळेवर तरी उठली असती तुझी बायको। आणि एवढ्याशा गोष्टी काय सांगायच्या आईला? आजकालच्या सुनांचा ना हाच प्रॉब्लेम आहे, सारखे आपले माहेरी फोन चालू असतात। आता येतो मला माहेरचा फोन, कारण मला माहेर आहे, आणि आधी मी तुम्हालाच सांगायला आले होते, पण तुम्ही माझं ऐकलंच नाही। बघा माझी मम्मी माझं किती कौतुक करत होती ते। अगं आया या कौतुक करण्यासाठीच असतात, हो की नाही पिल्लू? पण डोळ्यात अंजन घालण्याचं काम मात्र सासू करत असते, आणि माहेरचे फोन हे कौतुकाचेच असतात। एवढा का त्रास होतोय तुम्हाला माझ्या माहेरच्या फोनचा? ते वैतागले असतील ना, यांचे फोनच उचलत नसतील। माझ्या माहेरची माणसं मला का वैतागतील? माझ्या माहेरच्या माणसांमध्ये मी अजूनही माझं महत्व राखून आहे बरं का। माझ्याही माहेरून फोन येतात, पण मी अशी तुझ्यासारखी तासनतास बोलत बसत नाही। आमचं महत्वाचं बोलून होतं 2 मिनिटात आणि फोन बंद होतो, आम्हाला कारण कामं पडलेली असतात ना। सासूबाई, मी सून म्हणून गेलं 1.5 वर्ष या घरात आले, मी एकदाही नाही बघितलं ना तुम्ही माहेरी फोन करताना किंवा माहेरचा तुम्हाला फोन आलेला। येतात पण मला फोन। तू पॉलिसी विकत असतेस ना गावभर, घरात असतेस कुठे तर तुला कळणार माझ्या माहेरून फोन आलाय ते। मग आता मला बघायचंच आहे तुम्हाला कधी माहेरून फोन येत होते। बघशील हा, बघशील। आता गप्पांमध्येच वेळ घालवणारा का जेवायला पण चालणारा? काय घड्याळ बघूनच पोट भरलंय तर तसं सांगा। माझ्या पोटातले उंदीर कबड्डी खेळतायत। मांजरीच्या पोटात उंदीरच धावणार ना? तुम्ही मारा मला कितीही टोमणे, पण मला बघायचंच आहे यांना माहेरचे फोन किती येतात ते। बघशील बघशील, नीट तरी ठेवते टफिक। म्हणे मला माहेर नाहीये, मग मी सासवा काय आभाळात पडतो का? माझा भाऊ तर सतत सरू 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 करत माझ्या आजूबाजूला फिरत असतो। त्याच्या मुलाचं, पहिल्या मुलाचं नाव ठेवायचं होतं ना, तेव्हा कुर्र करायला आत्याच हवी असा हट्ट धरून बसला होता माझा भाऊ। दादाला फोन करते म्हणजे कळेल हिला। दादा DA। हॅलो काय हॅलो? हा आता हल जरा, मोबाईलवर केलाय ना फोन का लँडलाईन वर केलाय?
एवढं तिरकस बोलते म्हणजे नक्कीच सरिता ताई असणार आहे. आणि तू माझी श्यामल वहिनी, एक नंबरची, काय काय म्हणताय? जीवाभावाची, प्रेमळ अशी माझी श्यामल वहिनी. काय काम काढलात तुम्ही? दादा कुठे आहे? मला त्याच्याशी बोलायचंय. ते शेतात गेले आहे. काही काम होतं का? अरे देवा, इकडे यायचं म्हणताय की काय? असं एकदम येऊ नका. पलीकडची 4 घरं सोडून लग्न आहे वाड्यात. अर्ध वरड आपल्याच घरात आहे आणि त्यात आता तुमची गर्दी नको बाई. नाही 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 नाही, त्याला सांग आल्यावर मला फोन कर. वाट बघते म्हणून तुझ्या फोनची, कळलं का? बरं बरं, दादा नाहीये, ठेवू का मी फोन? हा पप्पा. हो अहो, तुम्हाला माहितीये का, हो ऑफिस मध्ये बेस्ट परफॉर्मन्स दिल्याबद्दल मला एक छोटस गिफ्ट मिळालंय. पप्पा सॉरी हा, काय ना सासूबाईंना त्यांच्या माहेरून फोन आलाय. मी नंतर करते, उगाच त्यांच्या फोन मध्ये व्यत्यय नको ना. ओके बाय. तुझ्या खोलीमध्ये नेटवर्क येत नाही का? मुद्दाम जळवायला माझ्यासमोर फोनवर बोलतेस ते? नाही नाही नाही, एकदा मम्मीला सांगून झालं ना तुला काय ते बक्षीस फिक्षीस मिळालं ते. मग आता परत परत पप्पांना सांगायची काय गरज आहे? नाही हो, ऍक्च्युली काय झालं माहितीये का, मी जेव्हा मम्मीशी बोलले ना तेव्हा पप्पा घरी नव्हते, म्हणून आता पप्पांशी बोलले. पण तुम्ही कोणाशी फोनवर बोलत होतात? माहेरून आला होता का कोणाचा फोन? हो ग, माझ्या बहिणीशी बोलत होते. माझा आवाज ऐकून रडायलाच लागली. म्हणाली अहो या की कधीतरी तुमच्या माहेरी सुद्धा. भैया मग जा की. चे ग बाई, इथे वेळ कुठे आहे, आणि गेलेही असते. पण इथे सुनबाईंच्या भरोश्यावर घर सोडून जायची परिस्थिती आहे का? हो का? एक काम करा ना सासूबाई, तुम्ही तुमच्या दादांना परत फोन करा, मला पण जरा बोलायचंय त्यांच्याशी. झालंय ना माझं आता बोलून त्याच्याशी. आणि आम्हाला नाही बाई सवय दिवसातून 10 वेळा आपल्या माहेरी फोन करायची. अहो एक दिवस सवय मोडली तर काय होतंय मोठं? लावा बरं फोन. नाही मी नाही लावणार. अहो लावा की, असं काय त्यांनी करता? भरपूर काम असतात माझ्या भावांना. अहो, असं काय करता? अजिबात. थांबा आले. थांबा थांबा. वाचले रे देवा वाचले. 2 तास झाले तरी अजून फोन का करत नाही दादा? शी, तुम्ही काय माना डोलवताय फक्त? कुणाला फोन करू, कुणाला फोन? पद्माताईला फोन करते. लहानपणी किती लाड केलेत तिने माझे. गावभर मला कडेवर घेऊन हिंडायची. चालेल, पद्माताई पद्माताई उचल ग उचल. हॅलो, कोण? कोण म्हणून काय विचारतोस रे? हा, माझं नाव आलं असेल ना मोबाईलवर? ते नंबर सेव्ह नाही ना. कोण बोलतंय? असं कसं माझा नंबर सेव्ह नाही केलात रे तुम्ही? हा, अरे मी सरिता बोलते. सरिता. सरिता? कोण सरिता? अरे ए, तू विलास ना, पद्माताईचा मुलगा ना? हा बरोबर बरोबर, पण मी नाही ओळखलं. अरे असं काय करतोस? मी सरिता. सरिता. अच्छा अच्छा, मागे आमच्या हाटलीत परशा पुसायला आली ती का? अगं पण सरिता काकू तुझा पगार दिला ना कवाच? अरे ती सरिता नाही रे, मंत्री मंत्री. मग ही काय पार्लमेंट आहे का फोन करायला? मंत्री म्हणे. अरे ठोंब्या, मंत्री आमचं आडनाव आहे, कळलं ना? सरिता मंत्री, आठवली का? माधव काकांची बायको. अरे हा, माधव काकाची बायको आहे. अगं सरिता मावशी, अगं आयशीला नवा फोन घेऊन दिला ना, तर हा नंबर सेव्ह करायचा राहून गेलाय बघ. अगं बाई हो का? माधव काका कसा आहे? माधव काका मस्त. हा, शंतनू कसं आहे? एकदम छान. आणि तो आपला डॅशिंग बॉय अरे डिंचॅक. हा, आणि सुनबाई बरी आहे. बरी आहे ना? हा हा, समजा बरे. ठेवतो मग फोन. ऐक 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 ऐक, पद्माताई कुठे आहे? आता ती आमच्या बाळानं शी केली ना व, ती धुतिया. ठेवू का फोन? नाही 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 नाही, ऐक ऐक. हॅलो 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 हॅलो. काट्याने लगेच फोन ठेवला. अजून थोडा वेळ बोलायचं तर काही बिघडलं असतं का? हॅलो मामी, कशी आहेस तू? अगं हो, गिफ्ट मिळालं ऑफिस मध्ये. गिफ्ट घड्याळ दिलं. अगं काही नाही, या महिन्यात माझा बेस्ट परफॉर्मन्स झाला ना म्हणून. हो ग. मामा कसा आहे? काय मी बारीक झाली? अगं पण मी तर तुला ऑडिओ कॉल केलाय ना, व्हिडिओ कॉल कुठे केलाय? तुला कसं कळलं? अच्छा अच्छा, डीपी बघितलंस का? नाही ग, मी छान आहे, एकदम हेल्दी आहे, भरपूर खाते पिते, पण नाही लागत अंगाला. नाही नाही, इथे मला कोणीही त्रास वगैरे देत नाही. का चारू आली? दे दे दे, फोन दे तिला. हॅलो चारू, अगं कशी आहेस तू? आणि जिजू कसे आहेत?
तुमचं मस्त चाललंय अगदी, सारखे फिरतीवर असता. हा, माझ्यासाठी घागरा आणलायस राजस्थानहून. वाव, सगळ्यांना तुझ्यासारखी बहीण मिळायला पाहिजे. दे जीजू ना, दे. हॅलो जीजू, कसे आहात? हो, पार्टी करूया. तुम्ही या ना इकडे, किंवा मी येईन ना जेव्हा, तेव्हा करूया पार्टी. हो, येईन मामाकडे. हो, हरकत नाही. बाकी ठीक ना? ओके, बोलूया मग. बाय. कट कशाला केलास फोन? बोल ना, बोल, त्यांच्याबरोबर बोल. सांग ना सगळ्यांना की मला घड्याळ मिळालं उत्तम परफॉर्मन्स दिल्याबद्दल. बोल बोल बोल. होर्डिंगला होतं सगळीकडे गावभर, म्हणजे तुझ्या माहेरच्यांना कळू दे ना तू काय काय दिवे लावलेस ते. लावलंच तो होर्डिंग, पण काय आहे ना, माझे माहेरचे या शहरात नाहीयेत ना कोणी. पण माझं जाऊ दे, तुम्ही सांगा ना तुमचं. माझी बहीण आहे पद्माताई, तिचा होता फोन. अजून आहे तशीच आहे. भाणखोर. गप्प बस. माझा फोन आहे असं ऐकलं तिने की हातचं सगळं टाकून पळ काढते, धावत येते. आणि एकटी तीच नाही बरं का सुनबाई, माझा फोन आहे असं म्हटलं ना घरात नुसता चिवचिवाट असतो. सरिता मावशीचा फोन आहे, सरिता मावशीचा फोन आहे असं म्हणत सगळे जण धावत येतात आणि सगळे फोनवर बोलत सुटतात. कधी कधी कंटाळा येतो मला, पण काय करणार, बोलावं लागतंच ना सगळ्यांची. आणि अगदी साधं सुद्धा नाही बरं का, अगदी उदंड गप्पा चालू असतात आमच्या फोनवर. सासूबाई, एक मिनिट, माझ्या आत्याचा फोन आलाय. हॅलो, हाय आत्या. अय्यो, तुला कोणी सांगितलं? मामी. हो ग, मला गिफ्ट मिळालं ऑफिस मधनं. गिफ्ट. घड्याळ नाही, घड्याळ. सांग सगळ्यांना गावभर. काय तुमची मुलगी. दादाचा फोन नाही, पद्माताईचा फोन नाही. 1.5 तास लागतो हे बाळाची शी धुवायला. काय पण मला माहेर मिळालंय, एकाचा कोणाचा फोन येत नाही मला. आयडिया, माझ्या पिलूला फोन करते. पिलू माझ्या माहेरचंच आहे ना, पहिलं बाळपण माझ्या माहेरीचं झालं होतं. आई. हॅलो आई, काय झालं? तुझी घरातल्या घरात का फोन करतेस ग? ऐक आता, मी सांगते तेवढं कर, तू मला परत कॉल कर. हा काय? अरे मी सांगते तेवढं कर ना, तू मला फोन कर, मी तुला तुझं आवडतं चॉकलेट देईन. काय बडबड करतेस आई तू? बडबड करत नाही, मी सांगते तेवढं कर, मला फोन कर परत. फोन ठेवू आता? काय सगळ्यांना घाई लागलेली असते, ठेवू का फोन, ठेवू का फोन. अरे हिनेच फोन ठेवला. माझा फोन आहे सासूबाई. अगं मग रिंगटोन तरी बदल. किती कॉपी करशील बाई मला तू. सॉरी. हा काकू, कशी आहेस ग? अय्या, तुला कोणी सांगितलं? हो, मला ना ऑफिस मध्ये उत्तम परफॉर्मन्स दिल्याबद्दल घड्याळ मिळाले. घड्याळ. सासूबाई, काय करताय तुम्ही? अगं सांगून सांगून दमले असशील ना, म्हणून मदत करते तुला. हॅलो. हा, हो अगं हो, नाही, बरं ठीक आहे, काही हरकत नाही. काका आल्यानंतर मला फोन कर. अच्छा, बाय. काय झालं हो सासूबाई, असं का वागलात तुम्ही? जळताय की काय मला माहेरून फोन येतोय म्हणून? मी कशाला जळू तुझ्यावर? कारण तुम्हाला फोन येतच नाही ना माहेरून. तुला कोणी सांगितलं मला फोन येतात? हा, मला फोन येतात. अहो, सांगायला कशाला हवंय, मी नाही कधी बघितलं तुम्हाला फोन आलेला. तू असेच कुठे घरात बघायला. मला फोन येतात, अगदी 10 वेळा येतात. नाही, ते तुम्ही करता, पण तुम्ही केल्यावर सुद्धा तुमच्याशी प्रेमाने कोणीच बोलत नाही. मला फोन येतात. येत नाही. येतात. येत नाही. सासूबाई, बघ 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 बघ, नीट बघ. हा, कुणाचा फोन आलाय ते. हा सूर्य आणि हा रथ. जयद्रथ. तेच ते. हा, हॅलो क्षमा मावशी. बोल बोल, कशी आहेस? क्षमा मावशी? आई, मी शंतनू बोलतोय. अगं कशाला माझी इतकी काळजी करतेस तू? मी आता लहान का राहिले? हा, हो अगदी बरी आहे. हो, मी अगदी बरी आहे. हा, बोल बोल, काय झालं? आई, काही क्रॉस कनेक्शन वगैरे झालंय का? हॅलो.
हॅलो. अगं असं काय करतेस? माहेर कितीही गोड असलं तरी सासर महत्वाचं नाही का आता? बरं मला सांग, तुझी सुनबाई कशी आहे आणि नाचून कशी आहे तुझी? नाचून? हॅलो आई, अगं काय 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 बोलतेस तू? अगो बाई काय सांगतेस? गुडघे दुखायला लागले तुझे? गुडघे दुखतायत म्हणते. स्पीकरवर लावा ना. ती काय पूजा सांगते का? अगं नाही नाही, तुला नाही ग. आई मी 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 फोन ठेवू का? अगं बोल बोल बोल. आई अगं मला नाही काय बोलायचं, मी फोन ठेवतो. अगं नको ठेवूस फोन, बोल, माझ्याकडे आहे वेळ. आई मी फोन ठेवतोय, बाय. अगं येतोय येतोय आवाज, बोल बोल, मला भरपूर वेळ आहे. अगं मी कशी येणार आता तुझ्याकडे? मला वेळ आहे का? माझं घर असतं. एक काम कर, तूच ये की माझ्याकडे 2 दिवस राहायला. हा म्हणजे लांबचा प्रवास झेपत असेल तर बरं का? लांबचा? आई थांब, मीच येतोय. थांब तू, थांब थांब. अगं असं काय करतेस? मन मोकळं करण्यासाठी माझ्याशी दुसरी हक्काची जागा आहे का तुला? बोल हो बोल, मला भरपूर वेळ आता बोलायला. बोल. काय बोलू? क्षमा मावशी. हॅलो. सासूबाई काय ऑस्कर मिळवणार आहात का आता? काय चाललंय? ठेवू का ग फोन? आई अगं काय करतेस तू? नाही काय चाललंय काय तुझं एक्झॅक्टली? मला फोन करून मावशीला फोन करण्याची काय ऍक्टिंग करतेस? मी इकडनं हॅलो आई करतोय आणि तिकडनं हा बोल मावशी, हा बोल मावशी. नाही म्हणजे सिरियसली तू ना कहर आहेस, कहर. म्हणजे असं पोट धरून हसायला येईल असं काहीतरी डेंजरस वागत असते तू. पण मला हे कळत नाहीये हे सगळं का का काय चाललंय काय म्हणजे? अच्छा, नाही म्हणजे तू अंकू बरोबर ते आपलं माहेरच्या फोनवरून पैस लावले म्हणून करतेस काय सगळं? काय ग तुला कोणीच फोन करत नाही का माहेरून? आई अगं सांग ना. आई अगं थांब आई. अरे काय झालं शंतनू? काही नाही हो बाबा, कसं आहे अंकुला सतत कोणीतरी फोन करत असतं ना बाहेरून, पण आईला कोणीच करत नाही म्हणून आई चिडली आहे खूप. कारण तुझ्या आईला माहेरचं कोणी आहे शंतनू? तुझे आजी आजोबा जाऊन किती वर्ष झाली? कोण आहे आता आईला माहेरचं? आई गेल्यानंतर एका बाईला, स्त्रीला खरंच माहेर उरत नाही का? हॅलो. काय ग, विसरलीस की काय? कोण बोलतंय? एक फोन नाही, मेसेज नाही, काही नाही. आईचा आवाज नाही ओळखलास? आई. नशीब आता ओळखलास ना आवाज. नाहीतर म्हटलं काय, नवरा आणि सुनेच्या किलकिलाटात आईचा आवाज विसरली असशील. अशी कशी विसरेन ग मी? आईला कधी कोणी विसरतं का ग? आठवण तर येणारच ना. क्षणाक्षणाला तुझी आठवण येते. माझं सोड, तू कशी आहेस ग? मला काय धाड भरलीये? मी बरी आहे. तू कशी आहेस ते सांग. दमत असशील ना? संसार सांभाळणं म्हणजे काय खायचं काम नाहीये. दमते, पण आई आता तुम्हाला फोनवर विचारलंस ना, कशी आहेस ग? दमलीस का ग? तेव्हा माझा सगळा थकवा दूर पळून गेला. आई खरं सांगू,
बाहेरून आपल्या आईचा फोन आला ना आणि तिने असं विचारलं ना की दमलीस का ग? तर असं वाटतं आईने आपल्या डोक्यावरून माझा हात फिरवलाय आणि ना मग सगळ्याला नवी ऊर्जा मिळते ग आई. बाबा आई गेल्यावर खरंच बायकांचं माहेर संपतं का हो? नाही रे वेड्या, उलट ती बाई स्वतःच एक माहेर बनते आणि आपल्या माहेरची ऊब ऊर्जा तिच्या नवीन घरात निर्माण करते.